निमगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आता निमगावमध्ये आहोत आणि विविध कार्यकर्त्यांबरोबर आपण संवाद साधतोय। आपल्याबरोबर हरिश्चंद्र मगर सर आहेत। सर, काय सांगताल, कसं बघताय या निवडणुकीकडे? नमस्कार। सोलापूर जिल्हा परिषद आणि माळशिरस तालुका पंचायत समितीची निवडणूक आता जाहीर झालेली आहे। खरं तर ही निवडणूक सकाळी प्रचार करताना सांगितलेलं आहे, ही कुठल्या पक्षाविरुद्ध नाही, कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाही, पण ही निवडणूक निश्चित एका प्रवृत्तीविरुद्ध आहे। ज्यांनी त्यांना मदत केली, ज्यांनी आमदार केलं, त्यांच्या विरोधात अतिशय विखारी शब्दामध्ये टीका करणं आणि माझ्याशिवाय या तालुक्यामध्ये कुणीच असून ही भूमिका ठेवणं, ह्या एकाधिकारशाहीला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आमच्या पिलू जिल्हा परिषद गटातून अनुभवी असणारे पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय मच्छिंद्रबा ठवरे यांच्या धर्मपत्नी नीलावती ठवरे आणि निमगाव पंचायत समिती गणातून ज्येष्ठ मल्लसम्राट रावसाहेब मगर यांचे चिरंजीव पैलवान दत्ताभाया मगर यांची पंचायत समिती गणातून उमेदवारी झालेली आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि विकास तर या ठिकाणी मोहिते पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलाच आहे। विकासापेक्षा प्रवृत्तीवरती आमचा जास्त समोरचा व्यक्ती कसा चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करतो आहे हे मतदारांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम भविष्यकाळामध्ये आम्ही प्रचार सभांच्या माध्यमातून करणार आहोत। मोहिते पाटलांना ज्यावेळी मोहिते पाटलांच्या स्वाभिमानाला, आत्मसन्मानाला ज्या वेळेला धक्का दिला जातो त्यावेळेला तालुक्यातली जनता पेटून उठते। हा अनेक वर्षाचा इतिहास माळशिरस तालुक्यामध्ये आहे। तशाच प्रकारचा अनुभव या निवडणुकीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी फॉर्म भरत असताना मुलाखत देताना सांगितलं होतं की 9-18 अशा पद्धतीचं जे त्यांनी गणित सांगितलेलं आहे। मग मला अशी खात्री आहे की आज प्रचाराचा शुभारंभ करताना जो प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा मिळाला त्यावरून की तशीच परिस्थिती संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये असणार आहे आणि 9 जिल्हा परिषद सदस्य आणि 18 पंचायत समितीचे सदस्य निवडून येतील यामध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। सर, तुम्ही सातत्याने विखार प्रवृत्ती किंवा या प्रवृत्तीचा उल्लेख करताय, काय नेमकं तुम्हाला या प्रवृत्तीमध्ये जाणवतंय किंवा काय बदल जाणवतोय? तुम्ही एवढ्या वर्षाचं राजकारण तालुक्यातलं बघत आला, ही प्रवृत्ती आणि तालुक्याची जे आपल्या प्रवृत्ती आहे, कसं तुम्ही ह्याकडे याचं कसं विश्लेषण करता? 2019ला मोहिते पाटील आणि मोहिते पाटलांच्या बरोबर आमच्यासारख्या तमाम कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। त्याला वेगळी कारणं होती। 2019ला प्रवेश केल्यानंतर रणजित निंबाळकरांना मोहिते पाटलांनी खासदार केलं आणि एकाच रात्रीमध्ये किंवा एका दिवसामध्ये राम सातपुतेंना मोहिते पाटलांनी आमदार केलं। ज्या के पाटलांनी माळशिरस तालुक्यामध्ये रामभाऊ सातपुतेंना आणला आणि माळशिरस तालुक्यातला कोपरा त्यांना परिचित करून दिला, त्यांच्याबद्दल कसलीही जाणीव नाही। ज्या मोहिते पाटलांनी आमदार केलं त्यांच्याबद्दल कसल्या प्रकारची जाणीव नाही आणि गेल्या 70 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये जो विकास झाला नाही तो विकास मी केला। म्हणजे अगदी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी या तालुक्यामध्ये जो विकास केला, कारखाने उभा केले, दूध संस्था उभा केल्या, शैक्षणिक संस्था उभा केल्या, म्हणजे तो झालेला विकाससुद्धा नाकारण्याचं काम पाप या ठिकाणी हे विद्यमान माजी आमदार या ठिकाणी करतायत। आणि म्हणून आणि पुन्हा विखारी आणि एकाधिकारशाही, खरं तर माणसाने माणसाला जगण्याची रीत द्यावी, माणसाने माणसाला जगण्याची प्रीत द्यावी हा विचार घेऊन मोहिते पाटलांनी या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे। सर्व जाती धर्मातील माणसांना एकत्र करण्याचं काम या ठिकाणी मोहिते पाटलांनी केलेलं आहे। मोहिते पाटलांना कुठलाच धर्म, जात या ठिकाणी बाजूला नाही। हे या ठिकाणी माझे आमदार या तालुक्यामध्ये आल्यानंतर मुस्लिमांचा विषारी काय हिरवासा म्हणून उल्लेख करणं, जातीभेद करणं, अशा पद्धतीच्या भूमिका त्यांनी वारंवार मांडलेल्या आहेत आणि या तालुक्यामध्ये विषारी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेला हा तालुका हा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांच्या विचारानं चाललेला हा तालुका आहे आणि तोच वासाने वारसा आदरणीय विजयदादांनी या ठिकाणी पुढं चालवला आहे आणि मोहिते पाटलांची तिसरी पिढी धैर्यशीलभाई असतील, रणजितदादा असतील, जातीवादाचं राजकारण त्यांना कधी पटलेलं नाही। सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं आणि विकास करणं ही भूमिका मोहिते पाटलांची आजपर्यंत आलेली आहे आणि त्याच विचारानुसार हे निमगाव जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल, त्याच विचाराला पुढे घेऊन हा सगळा मतदार पुढे जाईल अशी मला खात्री आहे।
त्यांच्या ह्या प्रवृत्तीमुळंच त्यांचा आत्तापर्यंतच्या 3 निवडणुकीत मागच्या सातत्यानं पराभव होत गेला आहे. हीच कारणं असतील मग त्यासाठी? 100% हीच कारणं आहेत. फॉर्म भरल्यानंतर त्यांनी मुलाखत दिली की माझ्या विरोधात 5 पक्ष आहेत, पण जे पक्ष आज RPI असेल, शिंदेसेना असेल, ही तुम्हाला सोडून का आली याचं आत्मपरीक्षण त्यांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याच राजकीय पक्षाला, तुमच्याबरोबर असणाऱ्या सुद्धा राजकीय पक्षाला तुम्ही विचारत नाही, विश्वासात घेत नाही. तुमचे एकाधिकार त्यांच्याबरोबर गेलेले जे कार्यकर्ते आहेत मोहिते पाटलांना सोडून, त्यांच्यासुद्धा आपण जर काय मुलाखती घेतल्या किंवा अंतर्गत त्यांच्याबरोबर चर्चा केली तरीसुद्धा हा एकाधिकारशाहीच त्या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीचं वातावरण त्या गटामध्ये आहे. परंतु सर, एक आपण एकंदरीत जर तालुक्यातलं चित्र बघितलं तर त्यांचे सातत्याने पक्षप्रवेशाचे फोटो असतील किंवा पक्षप्रवेशाच्या बातम्या माध्यमामध्ये पाहायला मिळतात, तर याचा कितपत या निवडणुकीवर परिणाम होईल? कसलाही परिणाम होणार नाही. ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत. मोहिते पाटलांनी काय कमी केलं होतं? वैयक्तिक मी कुणाची नावं या ठिकाणी घेणार नाही, पण सभापती केलं, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं, वेगवेगळी पदं दिली, पात्रता नसताना दिली, पण दिली ना. मोहिते पाटलांनी सर्व काही देण्याचा प्रयत्न केला. सगळ्याच कार्यकर्त्याचं समाधान होत नसतं, पण जे गेली त्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक स्वार्थासाठी गेली, त्याचा परिणाम कसलाही मतदारांच्यावरती होणार नाही. लोकांना कळलं ते कशासाठी गेलेले आहेत म्हणून. दुसरीकडे उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील विधानसभे लोकसभेच्या निमित्ताने एकत्रित आला. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जात आहेत. कसा फायदा होईल या दोन्ही गटाला या निवडणुकीच्या माध्यमातून? खरं तर आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि सहकार मर्शी कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळदादा आणि सौरभा राणे मोहिते पाटील गरुड बंगल्यावरती गेल्या आणि गेले 30-40 वर्ष राजकीय संघर्ष मोहिते पाटलांच्या बरोबर करणारे उत्तमराव जानकर त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवरत्न बंगल्यावरती गेले. खरं तर ही बेरजेच्या राजकारणाचा दुसरा टप्पा होता. पहिला टप्पा होता सहकार मर्शी शंकरराव मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्ह्याला दुसरं एक प्रबळ नेतृत्व होतं ते नामदेवराव जगताप. हे 2 गट जिल्ह्यामध्ये होते. ज्यावेळेला सहकार मर्शी शंकरराव मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्हा बँक ताब्यात घेतली, सोलापूर जिल्हा परिषद ताब्यात घेतली, भूविकास बँक ताब्यात घेतली आणि जगताप गटाकडं काहीच सत्ता केंद्र राहिलं नव्हतं, त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी विनंती केलेली होती की सहकार मर्शींना की नामदेवराव जगतापांसाठी एखादं जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही त्यांना स्थान द्यावं. म्हणून बोरगाव जिल्हा परिषद गटातून नामदेवराव जगतापांना बिनविरोध निवडून देण्याचं काम सहकार मर्शी शंकरराव मोहिते पाटलांनी केलेलं. हा पहिला टप्पा झाला आणि दुसरा टप्पा हा परवा विधानसभेच्या दृष्टीने या ठिकाणी सुरू झाला. खरं तर ह्याच्यात आमदार उत्तमराव जानकर असतील, मोहिते पाटील कुटुंबातली बाळदादा असतील, भैया असतील, ह्या सगळ्यांनी 2 पावलं पाठीमागं सरून खरं तर आपण अशाच पद्धतीने एकमेकांच्यात भांडत राहिलो तर हा सगळा फायदा बाहेरून आलेल्या सगळ्या माणसांचा होणार आहे आणि पक्ष त्या दृष्टीने विचार करतो आहे. आणि म्हणून आपण आपलं भांडण विसरून आपण एक आलं पाहिजे आणि बेरजेचं राजकारण केलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून जानकर आणि मोहिते पाटील या ठिकाणी एकत्र आले. आणि मी आता बघतो आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं जानकर आणि मोहिते पाटलांचे सगळे कार्यकर्ते एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकून त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि चांगला प्रतिसाद माळशिरस आणि पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. तर शेवटचा प्रश्न, आपल्या गावातील भारतीय जनता पक्षाचे एकेकाळी नेते राहिलेले, सध्या त्यांची भूमिका संभ्रमावस्थेत आहे के दादांचा, तर त्यांच्याविषयी काय सांगचाल? त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. के पाटलांच्या भूमिकेबद्दल मी या ठिकाणी काही स्पष्टपणे सांगू शकणार नाही. हा प्रश्न त्यांनाच विचारायला अधिक बरा होईल. पण एक संयमी नेतृत्व म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये के पाटलांची प्रतिमा आहे. मला आठवतं की रणजित निंबाळकरांची या ठिकाणी प्रचारसभा होती निमगावमध्ये आणि ती खालच्या चौकात त्यांच्या चौकामध्ये होती. राम सातपुते एका कोपऱ्यामध्ये बसलेले होते. त्यावेळेला राम सातपुते कोण हे गावाला आणि तालुक्याला माहीत नव्हतं. अशा व्यक्तीला उभा करण्यामध्ये के पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. भविष्यकाळामध्ये त्यांना पूर्णपणे डावलण्याचं काम या ठिकाणी सातपुतेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मला खात्री आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये हा प्रचंड राग आहे. तो सुद्धा या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता धैर्यशील मोहिते पाटील यांनी जो नारा दिला आहे सुपडा साप, कसं विश्लेषण? धैर्यशील भैयांनी फॉर्म भरल्यानंतर बाईट देताना सांगितलं की माळशिरस तालुक्यामध्ये भाजपचा सुपडा साफ होईल. कारण उत्तमराव जानकर साहेब असतील, भैया असतील, एकत्र बसल्यानंतर त्यांनी सगळा आढावा घेतला
आणि मतदारांचा कानोसा घेतल्यानंतर त्यांना एक आत्मविश्वास आलेला आहे की निश्चितच आपल्याला चांगलं वातावरण आहे आणि ह्याचा अंदाज घेऊन आणि एकाधिकारशाहीवरती माणसं चिडून आहेत, त्यांच्या टीकात बोलण्यावरती चिडून आहेत आणि त्याचा फायदा निश्चित. आणि ज्या ज्या वेळेला मोहिते पाटलांच्यावरती टोकाची टीका होते त्यावेळेला मोहिते पाटलांचा मतदार आणि माळशिरस तालुका स्वाभिमानानं जागृत होतो आणि त्या बोलणाऱ्याच्या विरोधामध्ये उभा राहतो. मोहिते पाटलांच्या आणि आता या निवडणुकीमध्ये सुद्धा जसं 2014ला लोकसभेचं इलेक्शन झालं, शेतकरी कामगार मला वाटतं शेतकरी संघटने सदाभाऊ खोत या ठिकाणी उभा होते आणि प्रचंड अशा खालच्या पातळीवरची टीका या ठिकाणी झालेली होती. मला वाटतं की फलटण असेल, सांगोला असेल, करमाळा असेल, माडा असेल, या सगळ्या भागातून आपण मायनसमध्ये होतो. पण विजयदादांच्यावरची झालेली टीका माळशिरस तालुक्यातल्या मतदारांना सहन झाली नाही. अगदी मोहिते पाटलांच्या विजयदादांच्या विरोधात काम करणाऱ्यासुद्धा मतदारांनी विजयदादांना मतदान केलं आणि मला वाटतं 25,000 ते 30,000 मताधिक्य त्यावेळेला मिळालं होतं. तेच मताधिक्य आपल्याला ते निर्णायक ठरलेलं होतं. आता ज्यावेळेला विजयदादांसारख्या मोठ्या माणसाचा एकरी उल्लेख केला जातो, सहकार मर्शींचं काम या ठिकाणी डावललं जातं, के पाटलासारख्या माणसांच्या वरती सुद्धा टीका केली जाते, त्यावेळेला या तालुक्यातला मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे आणि तो निश्चित मोहिते पाटलांच्या पाठीमागं, जानकर साहेबांच्या पाठीमागं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि सोपडा साप हा जो शब्द त्यांनी आता वापरलेला आहे भैयांनी, त्याचं 7 तारखेला निश्चित तो प्रत्यक्षात उतरल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू सर. हे होते हरिश्चंद्र मगर सर यांनी एकंदरीत तालुक्यातील राजकीय वातावरणाविषयी सविस्तर भाष्य केलं. माझे सहकारी अमित गदातेसह सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, महापर्व न्यूज, निमगाव.